मित्रांनो, आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे। तो व्हिडिओ म्हणजे असंख्य रोगाचं एक कारण आहे, ते म्हणजे शरीरातील उष्णता। हा उष्णता कमी करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल, त्यासाठी उपाय कोणकोणते आपल्याला करावे लागतील। मग प्रामुख्यानं उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल, थंडी दिवसामध्ये त्याला, तर या कालखंडामध्ये आपल्याला या आजाराला सामोरं जावं लागतं। तर त्यामुळे कोणकोणते त्रास आपल्याला जाणवतात? प्रामुख्यानं छातीमध्ये जळजळ होते, वारंवार तोंड येतं, पोटामध्ये जळजळ होते, त्यानंतर लघवी जागी आपल्याला जळजळ होते जाणवते, असे त्रास आपल्याला जाणवत असतात। तर या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावे लागतील। तर त्यातला प्रामुख्याने एक उपाय सांगणार आहे, तो म्हणजे कोथिंबीर सरबत। हा घरच्या घरी आपल्याला बनवता येतो। हा सरबत कसा बनवायचा? तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे माठातलं पाणी। मित्रांनो, फ्रीजमधलं पाणी कधीही वापरू नका। त्यासाठी नॅचरली जो माठ आहे, या माठातलं पाणी आपल्याला आवश्यक आहे। त्याबरोबर अजून काय आवश्यक आहे? चिमूटभर आपल्याला लवंग पूड आवश्यक आहे, चिमूटभर मिरी पूड आपल्याला आवश्यक आहे, त्याचबरोबर वेलची, थोडीशी वेलची आपल्याला आवश्यक आहे। आणि जर का आपल्याकडे उपलब्ध असेल भीमसेन कापूर, तर हा कापूर या सर्वांचं एकजिनसी मिश्रण करा आणि दुपारी भर उन्हामध्ये किंवा दुपारच्या वेळी 12च्या नंतर आपण याचा जर सरबत जर घेतला आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर जर टाकला आणि किंवा कोथिंबीर जर रस टाकला तरी चालेल, तर हा जर घेतला तर आपल्याला चांगला इफेक्ट आपल्याला जाणवेल। शरीरातील पूर्ण उष्णता आपली आहे ती नष्ट होईल आणि त्या उष्णतेमुळे जे आजार होणारे जे आजार आहेत ते आजार सुद्धा आपले नष्ट होतील। मित्रांनो, यासाठी आपल्याला जो भीमसेनी कापूर आपण म्हणतो तो कापूर असेल तरच याचा वापर करा, अन्यथा आपण जो गणपती उत्सवामध्ये किंवा आरतीसाठी जो कापूर वापरतो, तो गोलवड्याचा कापूर, तो अजिबात वापरू नका। त्याच्यामुळे आदर आपला त्रास जाणवू शकेल। त्यापेक्षा असेल कापूर तर ठीक, नसेल तर कापूर सोडून द्या। बाकी सर्व घटक एकत्र करा आणि त्याचं एकजिनसी मिश्रण सलग 3 दिवस घ्या, निश्चित तुम्हाला चांगला इफेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, आता आपण पुढचा उपयोग पाहणार आहे की आपली उष्णता कमी कशी करायची। त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे नाचणीचं पीठ। या नाचणीच्या पिठापासून बनवलेला जो आंबील आहे, तो आंबील अत्यंत महत्त्वाचा आहे। या आंबिलामध्ये आपला पांढऱ्या कांद्याची गरज आहे। जर हा आंबील नाचणीचं पीठ जे आहे ते पीठ आणि एक पांढरा कांदा जर आपण चिरून जर टाकला आणि चांगलं शिजवून घेतलं, जो शिजवलेला अर्क आहे तो अर्क साधारणतः 1 लिटर पाण्यामध्ये थोडासा अर्क जर आपण घेतला, 1-2-3 चमचे घेतला आणि ते जर आपण घेतलं, तर हे पूर्णपणे आपल्या शरीरातील उष्णता जे आहे ते बाहेर काढून टाकण्यास मदत करेल, पोट साफ करेल, पोटामध्ये कोणत्या प्रकारचा गॅस राहणार नाहीये। प्रामुख्याने आपण बघा, काही लोकांकडे आपण पाहतोय उन्हाळ्या दिवसामध्ये ज्योतिबाची यात्रा असतात देवाच्या, आणि मग देवाच्या यात्रेवर आल्यानंतर तो देव आपण काय करतो, साजरा काय करतो, घरी आंबील करतो। ते आंबील म्हणजे हा जे एक प्रकार नाचणीच्या पिठापासून तयार केलेला आंबील असतं, की जेणेकरून ते शरीरातील उष्णता कमी करावी यासाठीच वापर केला जातो। म्हणजे जे आपण देवासाठी वापरतोय त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विज्ञान आपल्याला पाहायला मिळतं की या विज्ञानामुळे शरीरातील आपले जे विकार आहेत ते विकार आपले नष्ट होतात आणि आपलं शरीर निरोगी राहतं। मित्रांनो, पुढचा उपयोग आपल्याला आहे, आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या शेतामध्ये किंवा घरी आपल्या पेरू झाड लावलं असतं आपण, परस बागेमध्ये झाड आपण लावतो, आणि मग या येणारी जे पेरू आहेत, तो कच्चा पेरू असेल किंवा पिकलेला पेरू असेल, काय हरकत नाही, कच्चा पेरू असेल तरी चालेल, तो खिसणीने खिसून घ्या आणि जो खिस येतोय त्या खिसामध्ये काय करा, प्रामुख्याने गुळ वापरा आणि हा किसलेला जो पेरू आहे त्याच्यात थोडासा गुळ टाका आणि ते गुळ आणि ते पेरू शिजवून घ्या। त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाका, थोडीशी लवंग पावडर, चिमूटभर पावडर टाका आणि जेव्हा आपण शिजवून घेतलेला जो अर्क आहे तो पूर्णपणे साधारणतः माठाच्या पाण्यामध्ये 1-2 चमचे असं घेतला आपण, आणि 2 चमचे घेऊन ते पाणी जर आपण पित राहिलो तर आपल्या शरीरातील पूर्णपणे उष्णता नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळेल।
अत्यंत परिणामकारक आणि कुठलाही साईड इफेक्ट नसणारा हा पेरू सरबत आपल्याला खूप छान आहे. तर हे करायला आपल्याला काहीच अडचण नाही, कोणता खर्च नाही, काही नाही. हे घरच्या घरी सहज आपण करू शकतो. मित्रांनो, उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे. तोही साधा सोपा आणि आपल्याकडे सहज उपलब्ध असेल असा उपयोग आहे. तो म्हणजे करंजी. करंजी झाड तुम्ही पाहिलं असेल, ओढ्याच्या किनारी आपल्याला प्रामुख्याने हे झाड सापडतं. आता पूर्वीच्या काळी शेताया बांधायला होतं, पण ते आता लोकांनी काढून टाकली. आता झाडे फक्त आढळतात आपल्याला ओढ्याच्या किनारी, नदीच्या किनारी ही करंजी झाडे आढळतात. तर या करंजीच्या झाडाच्या ज्या बिया असतात, या बिया आपण जर काढून घेतल्या किंवा शेंगा ज्या असतात, शेंगाच्या आत बिया असतात, त्या बिया जर आपण घेतल्या आणि त्या बियापासून जर तेल बनवलं आणि तेल आपण जर आहारामध्ये वापरलं. आता करंजीचं तेल हे कडवट तेल आपल्याला खाऊ वाटत नाही, पिऊ वाटत नाही, परंतु औषध म्हणून त्याला काही इलाज नाही. असं आपण आहारामध्ये घेतलंच पाहिजे. कडवट जर असलं तरी आपण ते सेवन केलंच पाहिजे. जर आपण या बियाच्या तेलाचा वापर आपण आहारामध्ये जर केला तर शरीरातील ज्या उष्णता आहे ती उष्णता किंवा शरीरातील इतर जे आजार आहेत, विकार जे आहेत, ते विकार सर्व बाहेर काढायचं काम करतं. पोट पूर्णपणे साफ करतं. जे पोटामध्ये होणारी जळजळ आहे, छातीमध्ये होणारी जळजळ आहे, वारंवार येणारं तोंड जे आहे किंवा लगीमध्ये होणारी जळजळ आहे, ही सगळी नष्ट करंजीच्या बियाच्या तेलापासून होऊ शकते. मित्रांनो, हे शक्य नाही. जर आपल्याला बियाचं तेल मिळालं नाही किंवा बियाच मिळालं तर काय करायचं? तर करंजीची पानं असतात, साधारणतः 8 ते 10 पानं आणा. जेव्हा सकाळी आपण आंघोळ करतो, आंघोळ करत असताना त्यासाठी आपण पाणी गरम करत असतो बघा. ते पाणी गरम करत असताना त्या पाण्यामध्ये ती 8 ते 10 करंजीची पानं आणि त्याच्या सोबतीला मदतीला कडुलिंबाचे पान. करंजी आणि कडुलिंब हे दोन्ही पानं एकत्र जर आपण केली आणि ते पाणी चांगलं तापवलं, तापल्यानंतर ज्यावेळेस आपण आंघोळ करणार आहे ते पाणी पूर्ण शरीरावरून आपण जर ओतून घेतलं तर जे शरीरावर तुमच्या त्वचेला जे विकार आहेत, लहान लहान जखमा असतील, पुरळ असतील किंवा घामोळे असतील, तर हे सर्व जे विकार आहेत त्या केलेल्या पाण्याच्या आंघोळीमुळं आपल्या शरीराचे पूर्ण नष्ट होईल. त्याबरोबरच आपले शरीर ताजे तवाळे टवटवीत झालेलं पाहायला मिळेल. किंवा काही वेळेला आपण चेहरा जर आपण सुंदर बनवत असेल तर जो आपण पाणी तापवतो छोट्याशा पातेल्यामध्ये, त्यामध्ये करंजीची पानं आपण टाकणार आहोत आणि वरून पांघरून घेऊन आपण जर तोंडावर त्याची वाफा जर घेतल्या तर सुंदर अशी त्वचा मुलायम आपली चेहऱ्याची बनते. आणि जी तोंडावर जी काही पुरळ काय असतील, डाग असतील, काळे डाग असतील, मुरूम असेल, जो काय असेल तो सर्व आपला नष्ट होऊ शकतो. आणि हे जसं आतून उपयोग आहे तसे बाहेरून सुद्धा आपल्या शरीराला करंजीच्या बिया किंवा पानांचा उपयोग करता येऊ शकतो. त्यायोगे आपल्या शरीरातील जे दाह निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा उष्णता निर्माण करणारे जे घटक आहेत ते काय होतील, आपल्या आपोआपच नष्ट होतील. मित्रांनो, पुढील महत्त्वपूर्ण असा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, तर तो अतिशय साधा सोपा उपचार आहे आणि हा आपला उपाय फक्त 3 दिवस करायचा आहे. हा 3 दिवस उपचार केल्यानंतर जी आपल्या छातीमध्ये जळजळ होते, या तोंडातून तोंड येते, वारंवार तोंड येत असतं, आपल्याला पोटामध्ये जळजळ होते, लगेच ठिकाणी जळजळ होते, घाम येतो वारंवार, काही लोकांना जेवण करताना सुद्धा घाम येतो. तर हे लक्षण काय आहे? शरीरात वाढलेल्या उष्णतेचं लक्षण आहे. तर जेवण करत असताना डोक्याला घाम येणे, तोंडाला घाम येणे, हे जे प्रकार आपल्याला घडतात ते आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे ह्याचं लक्षण आहे. आणि हा आपल्याला नष्ट करा असेल उष्णता तर काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे 1 कप नारळाचं पाणी. नारळ हा ताजा नारळ झाडात तोडलेला असेल तरी चालेल किंवा जो सुकलेला नारळ असतो त्या नारळाचं जरी कप पाणी आपण घेतलं तर ते पाणी अतिशय आल्हाददायक आहे, पचन क्रियेला उपयुक्त असं आहे. शरीरात एनर्जी निर्माण करण्यासाठी नारळाचं पाणी खूप उपयुक्त असतं. आजारी व्यक्ती असतात त्या आजारी व्यक्तींना नारळाचं पाणी देतात, कारण एका नारळाचं 1 कप पाणी म्हणजे आपल्याला अगदी 5 वेळा सलाईन दिलेल्या याच्या बरोबरी नसतं. म्हणजे इतके महत्त्वपूर्ण गुणधर्म किंवा एनर्जी या नारळाच्या पाण्यामध्ये असते. या नारळाच्या पाण्यामध्ये
अँटीऑक्सिडंट घटक आहेत, त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, असे असंख्य घटक आहेत की ज्याच्यामुळे शरीरातली ज्या कमतरता आहे ती कमतरता पूर्णपणे भरून काढली जाऊ शकते. तर असं 1 कप आपल्याला नारळाचं पाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर अजून काय आपल्याला आवश्यक आहे, साधारणतः 3 चमचे जिरे आपल्याला गरज आहे. ते जिरे भाजून घ्यायचे आहेत. हे 3 चमचे जिरे आपण भाजून घेतले आणि त्याची पूड करायची, मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करा आणि त्याची पूड करा. हे नारळाचं जे 1 कप पाणी आहे त्या 1 कप पाण्यामध्ये हे 1 चमचा त्यातला काय करा, जिरा टाका, भाजला जिरा, ही पूड त्यात टाका. आणि आपल्या सोयीनुसार जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर गूळ, हा गूळ सुद्धा उष्णता वर्धक आहे, उष्णता कमी करायला उपयुक्त आहे. प्राथमिक अगदी पूर्वीच्या काळी बघा आपले आजी आजोबा होते, त्या कालखंडामध्ये उन्हातून व्यक्ती आला की एक छोटासा गुळाचा खडा आणि पाणी देत जायचं. का कारण आहे, तर आपण उन्हातून आलेलं आहे, शरीरात आपलं खूप उष्णता आहे, ती उष्णता कमी व्हावी या उद्देशाने आपल्याला एक गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची उष्णता पूर्णपणे नष्ट होत जायची. तर तेच आपल्याला या नारळाच्या पाण्यामध्ये एक चमचा जिरा भाजलेला आणि छोटासा गुळाचा खडा जर आपण मिश्रण केलं आणि ते जर आपण सेवन केलं तर निश्चित आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती उष्णता बाहेर पडायला काहीच हरकत नाही किंवा या उष्णता आपली नष्ट होईल. आणि होणारी छाती जळजळ आहे, पडल जळजळ आहे, लघुटिकांची जळजळ आहे, वारंवार येणारं तोंड आहे, हे सुद्धा आजार आपले काय होतील, नष्ट होतील. इतका साधा आणि सोपा उपाय आहे. हा सहज उपाय आपण घरी करू शकतो. त्यामुळे उष्णतेपासून आपला बचाव होऊ शकतो. मित्रांनो, पुढचा उपयोग आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा उपयोग आहे, तो म्हणजे पळस. आपण सगळ्याला जर माहीत आहे की पळसाला पाने 3 ही एक म्हणच होऊन गेली आपल्याला. तर याच पळसाच्या पानापासून पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा काही अंशी आपण पाहतोय, जरा प्लास्टिकच्या पूर्वी या पळसाच्या पानाची पत्रवाळी बनवली जायची. लग्न कार्य किंवा जो आपल्या घरी समारंभ असेल त्या समारंभामध्ये जेवणासाठी आपण त्या पळसाच्या पाण्याचा पत्रवाळीचा उपयोग करायचा. का, तर त्या पळसाच्या पानाचा जी काही गुणधर्म जेवण असताना त्या जेवणामध्ये उतरावेत, जे आयुर्वेदिक महत्व आहे त्यात उतरावं आणि ते आपल्या शरीरामध्ये जावं. म्हणजे ती पत्रवाळी बनवताना सुद्धा आपण खूप विचार केला आहे लोकांनी की याचा उपयोग पानावरती जे आपण जेवण घेतो ते जेवणातला अंश किंवा त्या पत्रवाळीतल्या अंश, या पळसाचा अंश त्या जेवणामध्ये उतरावा आणि ते मानवाच्या शरीरात जावं आणि शरीर आपलं निरोगी राहावं, हा या पाठीमागचा उद्देश आहे. आपण पळसाचा पानाचा रस घेतो त्यावेळेस शरीरातील आपल्या उष्णता कमी होतेच, परंतु जर पोटाचा घेर अधिक वाढला असेल, वजन खूप वाढलं असेल, तरी सुद्धा याचा खूप मोठा फायदा होतो की हा पोटाचा घेर हा कमी होतो, वजन आपलं कमी होतं, पचनक्रिया चांगली घडते. ज्या गोष्टी आपल्या ज्यावेळेस आपलं पचनक्रिया होत नाहीये किंवा मलनिसारण जे होत नाहीये त्यावेळेस काय होतं की दबलं जातं शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे असंख्य रोगाला आपण निमंत्रण देतो. तर या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात या पळसाच्या पानारसामध्ये. साधारणतः 1 ते 2 चमचे आपण रस आपण हा कोमट पाण्यातून जर सकाळी उपासपोटी जर घेतला आपण पळसाचा पाना रस, तर आपला चांगला आराम मिळू शकतो. मित्रांनो, पुढचा साधा उपाय आहे की आपला जो घरात आहे आपल्या किचनमध्ये आहे, म्हणजे ओवा. ओव्याचा उपयोग काय आहे, ज्यावेळेस आपण ओवा खातो, कशासाठी खातो, तर पचनाला आपल्याला मदत करतो. पोटदुखी आपली थांबते. ज्यावेळेस पोट दुखतं, लहान मुलांचं पोट दुखी, आपण काय करतो, ओवा त्याला खायला देतो. तर हा ओवा खाल्ल्यानंतर पोटातले जे विकार आहेत आपले ते नष्ट होतात. गॅस पोटात धरत नाहीये आणि गॅस न धरल्यामुळे काय होतं की पोटात होणारी जी आग आहे, जळजळ जी आहे, ती जळजळ आपल्याला होत नाही. हा म्हणजे आपलं ओवा. साधारणतः 1 ते 2 चमचे आपल्याला ओव्याची गरज आहे. त्याबरोबर आपलं काय पाहिजे, आपल्याला तुळशीची पानं. मित्रांनो, तुळस तर अत्यंत उपयुक्त आहे, आपल्याला माहीतच आहे. तुळशीमध्ये अँटीबायोटिक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल हे घटक असल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती नियंत्रणात ठेवण्यास ही तुळस खूप मदत करते. आता आपण काय करायचं या, तुम्हाला पहिले काय सांगितलं आपण, ओवा आणि तुळशीची पानं. साधारणतः 1 ग्लास कोमट पाणी घ्या. ते पाणी कोमट पाण्यामध्ये थोडासा ओवा टाका,
त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाका आणि हे जे मिश्रण तयार होणार आहे किंवा थोडंसं गरम करा, उकळीला आणा आणि उकळीपर्यंत ते पुन्हा ते तयार होणारं जे मिश्रण आहे ते जर आपण घेतलं, सकाळी जर घेतलं हे मिश्रण आपण, तर शरीरातील उष्णता आपल्याला कमी करण्यास खूप मोठी मदत होईल. तर मित्रांनो, असे असंख्य उपयोग आपल्या घरातच आहेत, ते आपल्याला माहीत नाहीत. परंतु जर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर माहीत करून घेतले आणि जर आपण वेळेच्या वेळी जर आता उपयोग करून घेतला तर निश्चित आपल्या शरीरातील उष्णता कमी करायला खूप मोठी मदत होईल. त्यामुळे अनेक शरीरातील जे विकार आहेत, आजार जे आहेत, ते आजारसुद्धा आपण काढून टाकायला ह्याची खूप मोठी मदत होईल. मित्रांनो, याचबरोबर अजून तुम्हाला कोणत्या व्हिडिओची आवश्यकता असेल, गरज असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.